श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण जे आपले अध्याय वाचनचे व्हिडिओ करत होतो त्याला पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. माझ्या मागील व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या कारणाने आपले व्हिडिओज थांबलेले होते. तर चला, आपण थांबलेलो होतो आपल्या 35व्या अध्यायावरती. 35वा अध्याय आपला पूर्ण झालेला होता. आजचा दिवस यासाठी निवडला आहे मी कारण की आज आहे गुरुवार, म्हणजे आपल्यासाठी खूप स्पेशल असा वार आहे आणि म्हणूनच मला गुरुचरित्र ग्रंथाचं पुन्हा एकदा वाचनाची सुरुवात करायला आजचा दिवस खूप म्हणजे योग्यच वाटला. आणि गुरुवारच्या ज्या आपल्या मनात फिलिंग्स असतात त्यांच्याबद्दल तर काय सांगायचं, म्हणून आपण आजपासून आपल्या जे थांबलेले व्हिडिओ आहेत ते पुन्हा एकदा चालू करत आहोत. तर आपण होतो 35व्या अध्यायावरती. चला पुढे. तर मित्रांनो, 36वा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे परान्न दोष ब्राह्मणाचा आचार धर्म. चला करूया सुरुवात. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, मी तुम्हाला एक घटना सांगतो. त्यावरून अन्नाबद्दल आपण किती जागरूक असले पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी बहुश्रुत वेदाभ्यासी कर्मठ ब्राह्मण राहत असत. ते कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करत असत. ते कोणाकडेही भोजनास जात नसत. त्यांच्या पत्नी मात्र रागीट व लोभी होत्या. श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दरवर्षी आराधना असे. तिथे धनिकांनी दिलेल्या पक्वानांचा मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे. ते ऐकून त्या ब्राह्मणी व्यतीत होत असत आणि आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही असे म्हणून त्या नेहमी निंदा करत असत. एकदा एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धनिमित्ताने गाणगापुरातील एका ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते आणि ते वस्त्रासह द्रव्य दक्षिणाही देणार होते. ब्राह्मणींनी आपल्या पतींकडे तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या असा त्यांनी हट्ट धरला. तेव्हा त्यांनी नाईलाजाने परवानगी दिली. त्या भोजनासाठी गेल्या तेव्हा ते धनिक ब्राह्मण म्हणाले, बाई, तुम्ही एकट्या येऊ नका, पतींना बरोबर घेऊन या. तर मित्रांनो, पर अन्न म्हणजे परक्याचं अन्न. तर परक्याचं अन्न म्हणजे थोडक्यात बघा ना, बहुतेकांना माहिती असेल की जे फुकटमध्ये भेटलेलं असतं ना, ते कधी खायचं नसतं असं खूप ठिकाणी म्हटलेलं आहे. शास्त्रात सुद्धा आहे की जे फ्रीमध्ये भेटतं ना ते खायचं नसतं. जर आपल्याला खायचं असलं तर थोडेफार मोल आपल्याला त्याचं चुकवायचं असतं. थोडक्यात पर अन्न म्हणजे फ्रीमध्ये भेटलेलं अन्न हे खायचं नसतं. आता त्याच संबंधी ही गोष्टच आहे. तर ते जे ब्राह्मण होते ते सुक्की भिक्षा म्हणजे जे मागायचे, परंतु ते कोणाच्या घरी जेवायला जायचे नाही. का, तर याच्या पाठीमागे पुढे काय कारण आहे हे आपल्याला पुढे वाचायला भेटेल. परंतु त्यांचं हे वागणं त्यांच्या पत्नीला आवडत नसायचं. कारण की इतर जे ब्राह्मण आहे जे त्यांना परान्न चालत असेल तर त्यांना इतकं माहिती होतं त्यांच्या पत्नीला की आपल्याला दुसरे खात आहे, दुसऱ्यांना चालतं, मग आपल्याला का नाही चालत आहे आणि तुम्ही नाही खाते त्याच्यामुळे मला पण नाही भेटत आहे. तर असं त्यांच्या पत्नीचं मत होतं. तर आता बघूया याच्या पाठी काय कारण असेल. तर ज्यावेळी त्या ब्राह्मणी पितृश्राद्धासाठी तिथे त्यांना निमंत्रण होतं, तिथे एकट्या गेल्या. कारण की त्यांनी त्यांच्या पतीला बोलले होते की तुम्हाला नाही जायचं, तुम्ही नका जाऊ, पण मला जाऊ द्या. मग त्यांनी त्यांच्या पत्नीला परवानगी दिली. परंतु जेव्हा तिथे त्या जातात तेव्हा ते ज्यांनी आमंत्रण केलेलं असतं ते बोलतात की तुम्ही एकटे येऊ नका, तुमच्या पतींना सोबत घेऊन या. तेव्हा त्या मनोमन चरफडल्या आणि पतीमुळे आपली कुचंबना होते असा विचार करून श्रीगुरूंच्या आश्रमात गेल्या. त्यांना आपली व्यथा सांगितली. त्यावर ते हसले. त्यांनी त्यांच्या पतींना बोलवून घेतले व त्यांना पत्नी समवेत भोजनास जाण्याची आज्ञा केली. मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. ब्राह्मणी मिष्टान्नावर आनंदाने ताव मारू लागल्या. तेवढ्यात त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. त्यात सूक्ष्म देहाने आलेले कुत्रे व डुकरे पात्रामध्ये तोंड घालून ते अन्न खात आहेत.
हे पाहून त्यांना किळस वाटली. त्या अन्न टाकून उठल्या. नेहमीच दोष द्यायच्या ते किती चुकीचे होते. आता तरी तुमच्या लक्षात आले असेलच. हे ऐकून ब्राह्मणींना पश्चाताप वाटू लागला. त्यावेळी त्यांच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून त्यांचे पती त्यांच्यावर संतापले होते. श्रीगुरूंनी त्यांची ही समजूत काढली. अहो, तुम्ही पत्नीच्या इच्छेने तिथे गेला होतात म्हणून तुम्हाला दोष लागत नाही. झाले ते बरेच झाले. आता तुमच्या पत्नी परान्नाचे नावही काढणार नाही. मित्रांनो, आपण ह्या अध्यायात इथेच थांबूया. आपला हा अध्याय आपण पूर्ण करू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ जर आवडत असेल, माझ्याकडून मिळालेली माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.